नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 47. दुपारी देशमुख फॅमिली सुदर्शन यांच्या घरी आली होती. सुदर्शन यांनीच त्यांना दुपारच्या जेवणासाठी आमंत्रण दिले होते. घरकाम करणाऱ्या मावशीने जेवण आधीच बनवून ठेवले होते. सर्वांची जेवणं झाली तसे सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले. अनुची परीक्षा असल्यामुळे ती शारदाच्या बेडरूममध्ये अभ्यास करत बसली होती. जे काही झालं ते चुकीचं आहे. अक्षयने असं करायला नको होतं. अजूनही त्याच्याकडे संधी आहे. त्याने वेळीच आपली चूक सावरायला हवी. सुदर्शन यांना प्रल्हादचं मनापासून वाईट वाटत होतं. आम्ही अपेक्षा सोडून दिली आहे. माहीत नाही पोराच्या डोक्यामध्ये काय खूळ बसला आहे. पैशासाठी त्याने सख्खी नाती धारेवर धरली आहे. आमचं तर तो ऐकायला मागत नाही. सुलोचनाबाई हताश झाल्या होत्या. सर्व काही ठीक होईल. अक्षयला जमीन द्यावीच लागेल, शारदा ठामपणे म्हणाली व सर्वांसाठी चहा घेऊन आली. प्रल्हाद अजूनही शांत होता. तुमचे उपकार मी या जन्मात तरी विसरणार नाही. आज फक्त तुमच्यामुळे मला शारदासारखी सर्व गुण संपन्न सून मिळाली आहे. आज जर शारदा नसती तर आम्ही या संकटावर कधीच मात केली नसती. तुमची पोर खरंच गुणाची आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुमची सुशिक्षित मुलगी माझ्या अशिक्षित मुलाला दिली. त्यावेळी वाटलं नव्हतं की शारदा माझ्या मुलासोबत प्रपंच करेल. पण आज या घरासाठी तिने जे कष्ट घेतले आहे ते पाहून माझ्या डोळ्यांची पारणं फिटली पहा. आता मला प्रल्हाद आणि अनुची काळजी नाही, कारण माझ्या सुनेने फक्त प्रल्हाद नाही तर माझ्या घराला आपलंसं केलं आहे. अनुवरती आईची माया करते. तुमचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. सुलोचनाबाईने भरल्या डोळ्यांनी हात जोडले. तशी शारदा त्यांच्या जवळ बसली व त्यांचा हात हातात घेतला. मी पहिल्याच नजरेमध्ये प्रल्हादचा चांगुलपणा ओळखला होता. खरं तर बापाचे सर्व गुण त्याने आत्मसात केले आहे. त्यामुळे माझी खात्री होती की प्रल्हाद नक्कीच माझ्या शारदाला सांभाळून घेईल. कारण माझी शारदा लग्न झाल्यापासून बदललेली आहे. तिला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली हेच माझ्यासाठी खूप आहे. म्हणून मीच तुमचे आभार मानायला हवे. तुम्ही माझ्या मुलीचं आयुष्य सुखकर केलं आहे. आता एकदा का या संकटाचं निवारण झालं त्यानंतर दोघेही आपला प्रपंच करायला मोकळे होतील, सुदर्शन म्हणाले. तशी शारदाने त्यांना मिठी मारली. त्यांनी दुसरा हात पुढे केला तसा प्रल्हाद त्यांच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसला. यावेळी आपल्या मुलीला असं खंबीरपणे उभं राहिलेलं पाहून त्यांना खरंच तिचा अभिमान वाटत होता. शेवटी त्यांचे संस्कार वाया गेले नव्हते. अक्षय आणि सोनालीने सोमनाथला तातडीने भेटायला बोलवले होते. आज ॲडव्होकेट निंबाळकर जे काही म्हणाले होते त्यानंतर अक्षय चांगलाच पेटून उठला होता. आपण इतक्या खस्ता खाऊनही अख्खी जमीन प्रल्हादच्या नावावर होणार हे त्याला सहन होत नव्हतं. आता त्याला असं वाटायला लागलं होतं की आपल्या घरच्यांनी आपली फसवणूक केली आहे. त्याने सर्व घडला प्रकार सोमनाथच्या कानावर घातला. सोमनाथला
आधीच या गोष्टीची कल्पना होती, म्हणून त्याला काहीच वाटलं नाही. त्यात जमिनीच्या खरेदी विक्री बाबतची माहिती त्याला एखाद्या वकिलापेक्षा जास्त होती. पण त्या दिवशी शारदाने त्याच्या घरामध्ये जी ठिणगी टाकली होती, त्यामध्ये सोमनाथ होरपळून निघाला होता. आता ही आग प्रल्हादच्या बर्बादीने शांत होणार होती. वहिनीवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आहे. शेवटी तिने आपल्या नवऱ्याचं हित पाहिलं. त्यांनी फक्त नावाला 7.5 एकर जमीन माझ्या नावावर केली आहे. वर मलाच धमकी दिली की मी जमीन दादाच्या नावावर केली नाही तर ते माझ्यावर केस ठोकतील. माझा जीव गेला तरी मी जमीन प्रल्हाद दादाला देणार नाही. अक्षयचा राग अनावर झाला होता. शांत हो अक्षय. आधी सोमनाथ भाऊजी काय म्हणतात ते ऐकून तर घे. कारण आपण तोट्यात आहोत हे विसरू नको. सोनालीने त्याला धीर दिला. आता सोमनाथ काय म्हणतो यावर दोघांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण तो अजूनही आपल्याच विचारात हरवला होता. त्याच्या खुरापती डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिजत होतं. आता तू बोलणार आहेस का? असंच मख्ख बसणार आहे? अक्षयचा राग पाहता सोमनाथ हसायला लागला. तुमचा हाच राग तुमच्या बर्बादीचं कारण ठरला आहे. गोडीने हे प्रकरण मिटवलं असतं तर तुमच्यावर 7.5 एकर जमीन घ्यायची वेळ आली नसती, सोमनाथ म्हणाला. तसा अक्षय शांत झाला. तुझं पार्टीसोबत बोलणं झालं? ते जमिनीचे किती पैसे द्यायला तयार आहे? अक्षयने विचारलं. ती पार्टी 50 लाखाच्या पुढे एक पैसाही देणार नाही. जर तुम्ही 25 एकर घेऊन आला असता तर बोलायची गरज भासली नसती. तुम्हाला हवे तितके पैसे मिळून दिले असते, सोमनाथने सांगितलं. अक्षय आणि सोनालीसाठी 50 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यांचं उभं आयुष्य गेलं असतं तरी इतकी सेविंग ते करू शकले नसते. त्यात यापुढे त्यांच्या डोक्यावर प्रल्हादचा हात नसणार होता. त्यामुळे जे भेटत आहे त्यात समाधान मानणं फायद्याचं होतं. आम्ही तयार आहोत. तू पार्टीला बोलावून आण. एकदा का हे प्रकरण मिटलं त्यानंतर मी त्या घरात 1 मिनिटही थांबणार नाही, अक्षय म्हणाला. मी पण तोच विचार करत होते. असेही आपल्याला जमिनीतून काहीच उत्पन्न मिळत नाही. त्यापेक्षा 50 लाख घेण्यात भलाई आहे, सोनालीने त्याला दुजोरा दिला. माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे. जर तो अंमलात आणला तर तुम्ही आणखी पैसा मिळवू शकता, सोमनाथ म्हणाला. तसे दोघांनीही कान टवकारले. त्यांचा सोमनाथवर पूर्ण विश्वास होता. आता तो काय सांगतो यावर दोघांचं लक्ष लागून राहिलं होतं. अक्षयच्या नावावर जमीन झाल्यानंतर दररोज कोणी ना कोणी पार्टी जमीन पाहण्यासाठी शेतावर येत होती. अक्षय स्वतः त्यांना जमीन दाखवत होता. काही बिल्डर आणि हॉटेलवाले त्यामध्ये सामील होते. कारण ही जागा अगदी मोक्याची होती. त्यामुळे कोणीही हसत घेणार होते. पण हा सर्व प्रकार पाहून प्रल्हादचा जीव तुटत होता. पण सध्या त्याच्या हातामध्ये काहीच नव्हते. कारण कायदेशीररित्या ती जमीन अक्षयच्या नावावर होती. त्यामुळे त्याचं काय करायचं हा सर्वस्वी त्याचा प्रश्न होता. आज गणपत मामा आणि छाया मामी बऱ्याच दिवसानंतर घरी आले होते. दोघांना प्रल्हादचं मनापासून वाईट वाटत होतं. कारण जसं त्याला समजायला लागलं होतं तेव्हापासून त्याने मोकळ्या मनाने मामाला मदत केली होती.
एक प्रकारे तो आपल्या मामाचा आधार बनला होता आणि आता तोच प्रल्हाद आतून पूर्णपणे खचला होता. आपल्या भावामुळे त्याला नको ते दिवस पाहायला लागले होते. सर्वजण हॉलमध्ये बसले होते. अक्षयच्या अशा वागण्याचं सर्वांनाच टेन्शन आलं होतं. पण त्याला काही बोलायला गेलं तर तो उलट उत्तर देत होता. म्हणून घरच्यांनी त्याच्यासोबत बोलणं सोडलं होतं. वाटलं नव्हतं अक्का, मुलं मोठी झाल्यानंतर हे दिवस पाहायला मिळतील. आपला अक्षा लहानपणी किती साधा होता आणि आता पहा, पैशापुढे त्याला नाती दिसत नाही. गणपत मामाला मनापासून वाईट वाटत होतं, कारण त्याने सुलोचनाबाई आणि प्रल्हादचा संघर्ष पाहिला होता. बोलून उपयोग नाही. खरं तर माझं चुकलं. त्यावेळी त्याला जास्त सूट दिली नसती तर आता ही वेळच आली नसती, सुलोचनाबाई म्हणाल्या. तितक्यात शारदा सर्वांसाठी चहा घेऊन आली. मी पुन्हा एकदा अक्षयची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. काहीतरी मार्ग नक्कीच निघेन. बोलताना शारदाची नजर प्रल्हादवर स्थिरावली होती, पण तो मात्र शांत बसला होता. असं तोंड पाडून बसायला काय झालं तुला? आत्तापर्यंत समद व्यवस्थित पार पडलं आहे. पुढेही सर्व काही सुरळीत पार पडेल, सुलोचनाबाई या प्रल्हादला धीर देत म्हणाल्या. काळजी करू नको तर काय करू? शेतावर रोज गाड्यांच्या रांगा लागत आहे. माझ्या जमिनीवर हे लोक स्वतःच्या मर्जीने घुसतात काय? पैशाच्या गोष्टी करतात काय? मला तर वाटतं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये नांगर घालावा, म्हणजे हे लोक माझ्या जमिनीमध्ये स्वतःचे घाणेरडे पाय ठेवणार नाही. प्रल्हाद चांगलाच चिडला होता. तुम्ही आता शांत व्हा पाहू. उगाच स्वतःला त्रास करून घेत आहात, शारदा समजवण्याच्या स्वरात म्हणाली. तुला कल्पना नाही, ही मुंबईची सूटबूट घालणारी माणसं आपल्यासारख्या गरिबांची शेती विकत घेतात आणि तिथे मोठमोठ्या हॉटेल आणि बिल्डिंगी बांधतात. आज त्यांच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने भीक लागली आहे. तू समोर जे डोंगर बघती ना, तिथे एकेकाळी शेती व्हायची, पण आता तिथे बिल्डिंगी उभारल्या आहेत. त्यांना कसं समजत नाही की हे सर्व केल्याने गावचं सौंदर्य बिघडत आहे. त्यासोबत बिल्डिंगमधून जे नाल्याचं पाणी येतं, ते पाणी हे लोक सर्रास नदीमध्ये सोडतात, ज्यामुळे पाणी दूषित होतं. नाहीतर हे लोक कोणाच्याही शेतामध्ये सांडपाण्याचा पाईप सोडतात, ज्यामुळे पिकाची नासाडी होते. अशाने आमच्या शेतीचं नुकसान होत आहे. यांना कसं समजत नाही की शेतकऱ्याने धान्यच पिकवलं नाही तर हे लोक खाणार काय? प्रल्हाद रागाने धुसफुसत होता. तितक्यात अक्षय आणि सोनाली आतमध्ये आले. सर्वांना हॉलमध्ये बसलेलं पाहून अक्षयच्या तोंडावर 12 वाजले होते. दोघेही आतमध्ये जाण्यासाठी निघाले. थांब अक्षय, शारदाने त्याला आवाज दिला. म्हणून दोघेही थांबले. तुला जमीन विकायची किती घाई झाली आहे याची आम्हाला कल्पना आहे, पण तीच जमीन तू तुझ्या भावाला विकली तर तुला काय फरक पडणार आहे? तुला फक्त तुझ्या पैशाची मतलब भासायला हवा, शारदा गुस्सात म्हणाली. पण यावेळी अक्षयला तिच्या बोलण्याचा राग आला नाही, कारण तो या संधीची वाट पाहत होता. तुम्ही बरोबर म्हणत आहात वहिनी. दुसरं कोणाला जमीन विकण्यापेक्षा मी दादाच्या नावावर केली तर काहीच फरक पडत नाही. पण माझी एक अट आहे, अक्षय कुस्ती हसत म्हणाला. नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असणार हे शारदाने जाणले होते, कारण त्याशिवाय
तो सहजासहजी जमीन द्यायला तयार होणार नाही. तू फक्त आकडा बोल, त्यानंतर काय करायचे ते आम्ही पाहून घेतो, शारदा निर्धाराने म्हणाली. तशी प्रल्हादच्या छातीत कळ उमटली, कारण यावेळी जमीन विकत घेण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते. जमिनीसाठी मला एक पार्टी मिळाली आहे. उद्या मी पार्टीला घरी बोलावून आणतो, म्हणजे आपलं समोरासमोर बोलणं होईल. नाहीतर तुम्हाला वाटेल की मी माझ्या मनाचं जोडत आहे. असेही या घरामध्ये सध्या कोणाचाही माझ्यावर विश्वास राहिलेला नाही, अक्षय म्हणाला आणि सोनालीसोबत आतमध्ये निघून गेला. तसा छायामामीने डोळ्यांना पदर लावला, कारण आता कुठे देशमुख यांच्या घरात सुखाचे क्षण आले होते. त्यामध्ये अक्षय मनात नको ते खूळ घेऊन बसला होता. नक्कीच त्यांच्या भरल्या घराला कोणाची तरी नजर लागली होती. रात्री प्रल्हाद डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोक्यातलं विचारचक्र थांबायचं नाव घेत नव्हतं. यावेळी जी भीती प्रल्हादच्या मनात होती, तीच भीती शारदाच्या मनात दाटून आली होती. काहीतरी मार्ग नक्की निघेल, शारदा त्याचा हात हातात घेत म्हणाली. तुला कल्पना नाही शारदा, आपल्या इथे जमिनीचा भाव जास्त आहे. त्यात माझी अवस्था तुझ्यापासून लपली नाही. अशामध्ये आपण अक्षयला पैसे कसे काय देणार? प्रल्हादने आपली शंका व्यक्त केली. मी जमिनीचे सरकारी व्हॅल्युएशन काढलं आहे. सरकारी भावाप्रमाणे ती जमीन 30 लाखाच्या पुढे नाही. त्या अनुषंगाने कोणीही ती जमीन 35 ते 40 लाखाच्या वरती विकत घेणार नाही. आपण लोन काढू, वेळ आली तर घर गहाण ठेवू, पण आपल्याला काहीही करून 40 लाख रुपये जमा करायचे आहे, शारदा विचार करत म्हणाले. आपण जर सर्व पैसा जमिनीमध्ये घातला तर अनुचं काय? त्या बिचारीने तर तिच्या नावावर असलेला हिस्सा माझ्या नावावर केला आहे. त्यामुळे तिच्या लग्नामध्ये मी कोणतीही तडजोड करणार नाही, हा माझा शब्द आहे. प्रल्हाद आपल्या निर्णयावर ठाम होता. हा विचार माझ्या मनामध्ये सुद्धा आला होता, पण अनु अजून शिकत आहे. तिच्या लग्नासाठी आपण 2 वर्ष थांबू शकतो. तोपर्यंत आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू. सागर भाऊजी सांगत होते की हॉटेलमध्ये हळूहळू जम बसायला लागला आहे. एकदा का तिकडून पैसा यायला सुरुवात झाली, त्यानंतर पैशाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल. तुम्ही जास्त विचार करू नका आणि निवांत झोपा. आता उद्या समजेल अक्षय काय घोळ घालत आहे ते, शारदाने त्याला धीर देत म्हणाली. तसा प्रल्हाद बेडवर आडवा झाला, पण त्याच्या डोक्यातलं विचारचक्र काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हतं. कारण 40 लाख ही खूप मोठी रक्कम होती, जी गोळा करणे त्याच्यासाठी मुश्किल होते. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.